स्टेटमध्ये काम करतात, तर त्यांना ॲज अ सपोर्ट सिस्टममध्ये म्हणून मी काम करते. तर या सिस्टीममधील मला सर्वात महत्त्वाची म्हणजे सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे एज्युकेशनल फाउंडेशन. म्हणजे तुम्हाला इथं आल्यानंतर तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असो, कम्युनिकेशन स्किल्स असो, स्टेज डेअरिंग असो, या सर्व गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. म्हणजे लर्निंग सोबत अर्निंग प्लस अर्निंग सोबत फुल एन्जॉयमेंट तुम्ही करू शकता. जशा की वेगवेगळ्या कॉन्टेस्ट लॉन्च होत असतात, ज्याच्या मार्फत मी केरळला जाऊन आले, वैष्णव मातेला जाऊन आले, त्याचबरोबर गोव्यालाही जाऊन आले, त्याचबरोबर मी 2 वेळा फॉरेनला जाऊन आले. आणि त्याचबरोबर मी माझ्या खानदानामध्ये हिस्ट्री क्रिएट केलेली आहे की मी माझ्या माहेरमधील पहिली मुलगी आणि सासरमधील पहिली सून ठरलेली आहे की सर्वात प्रथम फॉरेनला जाऊन आलेले आहे. आणि त्यासाठी मी कंपनीचे सर्व CMD राज्य संवाद सरांचे मनापासून आभार मानते की त्यांनी दिलेले आहे. त्याचप्रमाणे मी माझ्या माता भगिनींना एवढंच सांगेन की चूल आणि मूल या चाकोरीतून बाहेर येऊन तुम्ही तुमचं एक स्वतःचं वेगळं अस्तित्व, स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणं ही काळाची गरज म्हणता येणार नाही, तर हा गरजेचा काळ आहे. कारण ती चूल चालू ठेवण्यासाठी आणि तेच मूल वाढवण्यासाठी वेगळे हा तुमच्यासाठी एक बेस्ट ऑफ द बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. नेहमीच म्हणतात की एका जावयाप्रमाणे नेलं जातं आणि जावयाप्रमाणे आणून सोडलं जातं. त्याचप्रमाणे एका महिलेला एका माहेरवाशिनीप्रमाणे नेलं जातं आणि माहेरवाशिनीप्रमाणे आणून सोडलं जातं. तर मी तुम्हाला जाता जाता एवढंच सांगेन की इफ यू वॉन्ट टू बिकम अ सक्सेसफुल सन, अ सक्सेसफुल डॉटर, अ सक्सेसफुल मेन, अ सक्सेसफुल विमेन इन युअर एंटायर फॅमिली, देन यू कॅन कम विथ वेलफेअर अँड फुलफिल युअर ऑल ड्रीम्स. कारण मी सांगेन की मी याच्या मार्फत तुमची 100% स्वप्न पूर्ण होणारच आहे. पण तुम्ही न पाहिलेली स्वप्न तर 100% पूर्ण होणारच आहे. पण तुम्ही जी स्वप्न पाहिलेली नाही ती पण स्वप्न इथे 1000% पूर्ण होणार आहे. कारण त्याचा प्रत्यक्ष अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. कारण माझं स्वप्न होतं की एकदा तरी फॉरेनला जाऊन यायचं. ते 2023 मध्ये ऑलरेडी कम्प्लीट झालेलं आहे आणि 2024 मध्ये मी यामार्फत वेलफेअर मार्फतच मी दुबईलाही जाऊन आलेले आहे. म्हणजे मी जे इमॅजिन केलं नव्हतं स्वप्न ते सुद्धा माझं वेलफेअरतून पूर्ण झालेलं आहे. तर तुम्हाला मी एवढंच सांगेन की opportunities are never lost, they are taken by others. जी काही तुमच्याकडे संधी चालून आलेली आहे त्याचं तुम्ही सोनं नक्कीच करा. तर तुम्हाला सर्वांना मी वेलफेअरमध्ये येण्यासाठी वेल विश करते. थँक्यू. जय हिंद, जय